श्रीलंका संघाच्या नावे आहे, ज्याने इंडिया विरुद्ध हा पराक्रम केला होता. त्यानंतर वन डे क्रिकेटमध्ये इंग्लंड संघ आणि T20 क्रिकेटमध्ये 260 धावांसह श्रीलंका संघ. तर बोलूया मॅन ऑफ द मॅच अवॉर्डकडे. निश्चितच क्रिकेटर विजय गुलवे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड प्रदान केलं जात आहे. आकाश ज्याने आपल्या संघास एक अचूकप्राय विजय संपादन करून दिला होता. वेल प्लेड आकाशाने, ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. पॉवर शेलार संघासाठी हे मैदान खूपच लकी ठरलेलं आहे. डिफेंडिंग चॅम्पियन आहे पॉवर शेलार संघ. याच ग्राउंड यावर्षी युवा प्रतिष्ठान आयोजित आहे. युवा चषक पटकावण्याचा त्याने विक्रम प्रस्थापित केलेला आहे. तर ओलिया सामन्याकडे सामना सुरू होतोय. दोन्ही सलामीर मैदानात स्ट्रायकर फलंदाजा बंटी पाटील आणि नॉन स्ट्रायकर भावेश नाईक. पहिलं षटक पॉवर षटक आपण पाहतोय. पॉवर षटकामध्ये पहिला चेंडू यावेळी मात्र स्वीप केलेला आहे. झेल सोडलं जातोय. मात्र चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत्या फलंदाजचा बंटी. 2 धावाने संघाचं अकाउंट ओपन होतं आणि स्वतःचं खातं उघडतोय बंटी पाटील. नेन क्लब खारबा आयोजित स्वर्गीय ॲडव्होकेट हेमंत पाटील चषक 2017 जेव्हा गोडसे संघाला पराभूत करून विलासपती राहणार संघाने पाठवला होता आणि ग्रामीण क्रिकेटमधला आपला अकाउंट ओपन केला होता. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न दांडी गोल होतोय आणि पहिला फलंदाज बदलतो विलासपती राहणार संघाचा. पहिला फलंदाज वादतो विलासपती राहणाऱ्या संघाचा बंटी. याची गेली संपुष्टात नवीन फलंदाज अक्षय चौधरी, जी ग्रामीण क्रिकेटमध्ये नंबर 2 ची पार्टनरशिप आहे. ती पार्टनरशिप निश्चितच चिराग या फलंदाज समेत अक्षय चौधरी यांनी उभारली होती. 80 धावांची पार्टनरशिप दत्तूराव गोडसे संघाविरुद्ध. तोच फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टी खेळण्यासाठी ज्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकवण्याचा पराक्रम केलेला आहे. पहिला चेंडू फोन केलेला आहे. चेंडूला चेंडू याचा सुमारे 12 षटकार. आपण बघितलं प्लेस फॅव्हलिन मधून शट होऊन आलं. मित्रांनो, ग्रामीण क्रिकेटमध्ये जे अर्धशतक झळकवले गेले त्यामध्ये 12वे अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केला होता अक्षय चौधरी या फलंदाजाने. नुकताच जो षटकार खेचलेला फलंदाज आहे. दत्तूराव गोडसे संघाविरुद्ध अक्षय चौधरी यांनी 53 धावांची खेळी पेश केली होती आपल्या होम ग्राउंडवर. आतापर्यंत आपण बघितलं ग्रामीण क्रिकेटमध्ये 22 अर्धशतक झळकवलेलं आहे. शेवटचं अर्धशतक जर्मन पोगा संघाचा तुषार शेलके यांनी जेव्हापासून गोडसे संघासमोर 53 नाबाद धावांची खेळी पेश केली होती याच ग्राउंडवर. अल्पेश उमराकर, अक्षय चौधरी. यावेळी मात्र क्लीन बॉल्ड आणि कमबॅक करतोय. एक तुम्हारे एक हमारे पाहायला मिळते. नवीन फलंदाजा चिराग माली, अक्षय पार्टनर ज्याने चिराग मालीसह 80 धावांची पार्टनरशिप केली होती
आणि त्या दिवशी चिराग माले याचा वाढदिवस होता. तो चिराग माले खेळपट्टीवर येत आहे. तालुका क्रिकेटचा जर विचार केला सर्वोच्च पार्टनरशिपचा जो रेकॉर्ड आहे नाबाद 88 धावांची पार्टनरशिप गावठी वडगर संघाचा दर्शन आणि अविनाश या फलंदाजांचे नावे आहे, ज्यांनी नवीन क्लब कारभार संघाविरुद्ध स्वराज्य चषक खार्डे ज्याला मी टायटल होता क्रिकेट फेस्टिवल त्या चषकामध्ये सर्वोच्च पार्टनरशिपचा विक्रम प्रस्थापित केला होता. 88 धावांची पार्टनरशिप. मात्र 2 नंबरची जी पार्टनरशिप 80 धावांची ती विलासमध्ये राहणार संघाच्या या 2 फलंदाजांचे नावे अक्षय चौधरी आणि चिराग माले. चिराग माले येतोय नवीन फलंदाज डावखुरी शैलीचा 4था क्रमांकावर खेळण्यासाठी. यावेळी मात्र दिशा यांचे पंच आमच्याकडे बोलतात वाईटचा इशारा करतात. अवांतर धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगल निवडून होते ती 9. या सामन्यासाठी अतिशय उत्कृष्ट पंच क्रिया आतापर्यंत केलेले आहे विक्रम म्हात्रे सर, मेन पंच आणि स्क्वेअर लेगचे पंच भाऊ पाटील सर. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. शॉट थर्ड वेळेला चेंडू जोपर्यंत अडवला जातो तोपर्यंत एक धाव अतिशय वेगाने पूर्ण करतो फलंदाज चिराग माले. स्वतःच खातो करतो एका धावेने. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या अडवून होते ती 10. पहिला सेमीफायनलचा सामना मित्रांनो आपण पाहतात विलासमती राहणार विरुद्ध जयनमान पोगाव या 2 बलाढ्य संघादरम्यान. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम प्रदर्शन करताना विलासमती राहणार संघ. पहिला षटक मार्गस्थ कल्पेश उमराटकर गोलंदाजी मार्गावर पोस्टमॅन पाडा गुरसे इन करून राईट आर्म उर्ध विकेटचा मारा करतोय. याला फ्लिक केलेला आहे. मनगटी फटका. शॉट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातो तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते. पहिल्या षटका समाप्ती नंतर धावसंख्या ती 11. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो. आपण पाहतो क्रिकेट के रंग ज्या बजरंग संघ व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या स्पर्धेला सुरुवात झाली होती. प्यार के रंग व्हॅलेंटाईन डे के संघ आणि या स्पर्धेला मी टायटल दिलेलं होतं क्रिकेट के रंग जय बजरंग संघ. सलग 20 वर्षांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा मित्रांनो आपण पाहतात. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जय बजरंग चषक 2017 अतिशय उत्कृष्ट आकर्षक चषक 1975, 1979 आणि 1983 आणि 1987 हे 4 वर्ल्ड कप जे झाले होते ते याच प्रकारच्या ट्रॉफी होत्या. सुनील पवार 1975चा वर्ल्ड कप वेस्ट इंडिज, 1979चा वर्ल्ड कप वेस्ट इंडिज, 1983चा वर्ल्ड कप इंडिया आणि 1987चा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला होता. आणि त्या 4 संघाला याच प्रकारच्या ट्रॉफी दिल्या गेल्या होत्या. पण 1992 पासून जेव्हा पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी एक आगळी वेगळी ट्रॉफी इम्रान खानच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर 1996, 1999, 2003, 2007, 2011 आणि 2015 असे वर्ल्ड कप झालेले आहेत. मूर्ती येतोय गोलंदाजी मार्कवर. मात्र चेंडूला लॉक केलेला आहे. लॉक फटका मात्र अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल.
पूर्ण तांबवा साहेबांना सन्मान्य नरेंद्र मोदी साहेबांचं स्वच्छता अभियान आपल्या ग्राउंड मध्ये पाहायला मिळतंय. काय कारण असतं जेव्हा कमी दबाचा पट्टा ज्या एरियामध्ये असतोय तेव्हा अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चले जाओ इंग्रजांना जो नारा दिला गेला होता भारतीय कडून त्याप्रमाणे नारा दिला जातोय चले जाओ जाओ. हा निश्चितच जे बाउंडर होत आहे ते आमच्या ग्राउंड गेलेलं आहे. मात्र अप्रतिम झेल बघायला जातोय आणि फलंदाज बाद होते झेलबादच्या रूपाने. गडी बाद होण्याचा क्रम जर बघितला फॉलो विकेट्स पहिला फलंदाज 2 या धावसंख्येवर, दुसरा फलंदाज 8 या धावसंख्येवर, तिसरा फलंदाज 11 या धावसंख्येवर बाद झाला होता आणि चौथा फलंदाज नुकताच 15 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसरा षटक त्रिमूर्ती गायकर. नवीन फलंदाज मधल्या फलीमध्ये गितेश माली हा फलंदाजासाठी येत आहे. टॉप ऑर्डरचे आपण पाहतोय 4 फलंदाज बादून परतलेले आहेत. बंटी पाटील, भविष्य नाईक, अक्षय चौधरी आणि चिराग माली. नितीन पाटील आणि गितेश माली हे 2 फलंदाज मैदानात आहेत. त्रिमूर्ती गायकर, सामनाकरी फलंदाज नितीन पाटील. यावेळी मात्र जागरूक खेळण्याचा प्रयत्न सर्व चेंडू निघतो इष्टाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिला सेमीफायनलचा सामना, पहिला उपांत्य फेरीचा सामना मित्रांनो आपण पाहत आहोत. अभिलाष स्मृती राहणार विरुद्ध जयहनुमान पोगाव या 2 संघादरम्यान अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. जयबजरंग स्पोर्ट्स क्लब आयोजित जयबजरंग चषक 2017. यावेळी मात्र चेंडूला स्वंग गेलेला चेंडू हवेत आहे. मात्र क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक, कारण चेंडू जाते सीमारेषेवर. षटकार. पुढील चेंडू सामनावीर फलंदाज नितीन. यावेळी मात्र एक्स्ट्रा गोलच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत आहे. स्वीपर कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल नेवरते, धावसंख्या 1 नेवरून होते ती 22. 22 लॉस फॉर द 4 विकेट्स. 2 षटकांसमोर 2 षटकांसमोर धावसंख्या आहे ती 22. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो. 16 फेब्रुवारी आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1954 मध्ये वेस्ट इंडिज संघाचा टेस्ट तरणारा गोलंदाज मायकल हॉल्डिंग याचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 1978 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटचा हिरो आणि टेस्टचा माजी ओपनर वसीम जाफर याचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 1996 मध्ये साऊथ आफ्रिकेचा ग्रेट ओपनर गॅरी क्रेस्टन आणि UAE संयुक्त अरब अमिरात विरुद्ध 188 धावांची 1996च्या वर्ल्ड कपमध्ये मॅरेथॉन पेश केली होती. आणि आजच्या दिवशी 2003च्या वर्ल्ड कपमध्ये नामेविया या नौक्या संघाचे तब्बल 5 फलंदाज पाकिस्तानाविरुद्ध LBW 500 या रूपाने बाद झाला होता. आजच्या दिवशी 2006 मध्ये T20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिला T20 सामना टाय झाला होता न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या 2 संघादरम्यान.
तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज ज्ञानेश्वर शेळके. आता फॅसिस क्रिकेट करण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे बोलतात वाईटचा इशारा करतात. पाऊन तर धावाईटच्या रूपाने धावसंख्या 1 ने वाढून होते ती 23. पहिला सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. जहानमान पोगाव विरुद्ध विलासमूर्ती राहणाल या दोन संघादरम्यान. यावेळी माझा शॉक सेव्ह केलेला आहे. लेग सत्रामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जोपर्यंत चेंडू अडवला जातो तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावेने धावसंख्या वाढवून होते ती 24. 24 एप्रिल 1973 मध्ये मास्टर ब्लास्टर वर्ल्ड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकरचा जन्म झाला होता. 24 आकडा आपण धावफलकावर पाहतोय. मात्र इन्फिल्डच्या वरून चेंडू टोलवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण वाईड ऑफ लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून केवळ एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 25. सिल्वर जुबली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 25 धावा. आता स्ट्रेट राईट बॉलर बॅक ड्राईव्ह बिडाने मिडअपच्या मधून डीप ला चेंडू जोपर्यंत अडवला जातो तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या 2 ने वाढून होते ती 27. 27. आपण जो सामना पाहतोय जर्मन पोगाव विरुद्ध विलासमूर्ती राहणाल या दोन संघादरम्यान. मित्रांनो आपण पाहता ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम 23वा महासंग्राम जयबजरंग चषक 2017. मात्र चेंडूला फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. मिस्टाईन फटका. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतात तोपर्यंत 29. 29. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस आहे. तिसरं षटक आता गोलंदाज ज्ञानेश्वर शेळके. या स्पर्धेचे युट्यूबद्वारे आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. जयबजरंग गोरसी कप लॉग ऑन करा. त्यानंतर SMD लाईव्ह करू नये. त्यानंतर ॲप्सवर इंडिया क्रिक या ॲप्सवर या स्पर्धेचा स्कोर अपडेट आपण पाहू शकता. अतिशय उत्कृष्ट लाईव्ह टेलिकास्ट. या टेलिकास्टची भरपूर चर्चा आता लोक क्रिकेटमध्ये आपल्याला ऐकायला पाहायला मिळते. यावेळी फुलटा चेंडूला स्वंग केलेला आहे. चेंडू जातो सुमारे बारीक षटकार. धावसंख्या वेगाने वरती. धावसंख्या मुसंडीमध्ये धावसंख्या वाढून होती ती 35. 35 धावा धावफलकावर झळकल्या गेल्या त्या विलासमूर्ती राहणाल या संघाच्या. पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. विलासमूर्ती राहणाल विरुद्ध जयनमान पोगाव हे दोन नामांकित बलाढ्य नामवंत संघादरम्यान. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक आता गोलंदाज ज्ञानेश्वर शेळके. पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू सरळ निघून जातो यशाच्या हातामध्ये. 3 षटकांच्या नंतर धावसंख्या आपण पाहतोय विलासमूर्ती राहणाल संघाची 4 बाद 35 धावा. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट निश्चितच श्री मोरिया डिजिटल प्रॉपर्टर आशिष गायकवाड, पंकज माले, हरिदास पाटील आणि भूषण पाटील त्यांची संपूर्ण टीम आणि खूप कौतुक वाहवा झालेली आहे टेलिकास्टची. हजारो नव्हे तर लाखोंच्या संख्येने आमच्या यूट्यूबद्वारे मॅसेज येत आहेत आमच्यापर्यंत. चांगलं स्कोर अपडेटिंग प्रथमच आपल्याला पाहायला मिळते. पाण्याची व्यवस्था करायची ग्राउंडमध्ये. आपण जे ॲप्स आहे इंडिया क्रिक ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिक विज हे ॲप्स आपल्याला पाहायला मिळते ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक सामन्यांचे स्कोर अपडेट दिले जातात. त्याप्रमाणे या स्पर्धेचं
जेव्हा चेस्करचे स्कोर अपडेट जर आपल्याला पाहायचे असतील तर निश्चितच इंडिया क्रिक जे ॲप्स आहे आमची टीम संपूर्ण आशिष गायकवाड, पंकज माले, हरदास पाटील आणि भूषण पाटील, श्री मोर्या डिजिटल त्यांच्याद्वारे आपण या ॲप्स प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करू शकता आणि या ॲप्सवर आपण स्कोर अपडेटही पाहू शकता. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट डीजे ऑपरेटिंग केलेले आहे ओमशाही प्रोप्रायटर चिंतामण केने यांच्याकडून. निश्चितच आम्हाला जे स्पॉन्सरशिप केलेले आहे आहे वजश्री निंबोली संघाचा संघनायक आणि पाऊल शाला संघाचा संघनायक. आपण नाणेफेकीसाठी ठीक आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही संघाच्या खेळणाऱ्या विनंती असेल की आपण टॉस बॉक्ससाठी यायचं आहे. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलेले आहे. निश्चितच प्रथम पारितोषिक जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे दयानंद मोतीराम सुरके साहेब. त्यानंतर विशेष सहकार्य सुरेश म्हात्रे साहेब, तुमचे आमच्या सर्वांचे लाडके बालेमामा, आमचे आधारस्तंभ द्वितीय पारितोषिक युवा उद्योगपती सोनाले गावचे भरत पाटील साहेब. त्यानंतर थॉट्स आणि तिघा स्पोर्ट्सचे कर्ता आहेत त्यांच्याकडून आम्हाला विशेष सहकार्य लाभले. त्यानंतर व्ही कुमारचे कर्ता दिनेश चौधरी साहेब, ज्या ट्रॉफ्यास आम्हाला स्पॉन्सर केलेल्या पहिल्या क्रमांकाची, दुसऱ्या क्रमांक, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची त्यांच्या मार्फत. तर ओल्या सामन्याकडे शेवटचं षटक घालण्यासाठी गोलंदाजी मार्गावर अक्षय उमराटकर येतोय. मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा कव्हर्स रिझन मध्ये. डिफन क्षेत्र चेंडूवर झेपवून फेकी करतोय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावेने धावसंख्या वाढवून होती ती 36. त्यानंतर विशेष सहकार्य युवा नेते युवा मोर्चा अध्यक्ष सन्मान्य निलेश गुरव साहेबांचे लाभलेले आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपण पाहतो ती 36. चेंडू देतो शिमारे षटकार. गोड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या 6 धावेने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या वाढवून होते ती 42. या दरम्यान कॉलेजाने आपल्या समालोचने उत्कृष्ट रंगत निर्माण केले ते प्रमोद शेटगे नायगाव येथे स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करत आहेत. मात्र कॉमेंट्री करताना जबरदस्त चषक या चषकाचे थेट प्रेक्षेपण यूट्यूबद्वारे पाहत आहेत. त्यांच्याकडून या स्पर्धेला बेस्ट कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. त्यानंतर काजल स्पोर्ट्स पूर्ण आणि युवा समालोचक विकी टावरे यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद प्रमोद शेटगे सर आणि धन्यवाद विकी टावरे. दोघांचे पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस शेवटचं षटक मार्गस्थ आहे. अनेक महाराष्ट्र टेनिस क्रिकेट ग्रुपवर अनेक समालोचकांनी या स्पर्धेची स्तुती केलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक दिग्गज कॉमेंटेटरचा समावेश आहे. प्रसाद परब, कुणाल दाते, हरीश पंड्या सर, त्यानंतर जयेश भोसले, हेमंत पाटील, संदीप गावण, संदीप मोरे सर, अनेक
आउट ऑफ भिवंडी जे कॉमेंटर आहेत त्या कॉमेंटरने या स्पर्धेची स्तुती केल्याने या स्पर्धेसाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट्स दिलेले आहे. सर्व समालोचकांचा पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. त्यानंतर भिवंडीमधील दिग्गज समालोचकांनी या स्पर्धेसाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट्स दिलेले आहे. त्यामध्ये सिद्दीक बाबे सर, डॉक्टर मोळेश्वर गवळी सर, मोहन भोईर सर, जयवंत पाटील, त्यानंतर अजय घरात, ज्ञानेश्वर चिकणे, अनेक समालोचकांनी या स्पर्धेसाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट्स दिले आहेत. सर्व समालोचकांना पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, शेवटचं षटक मार्गस्थ आहे. एवढे मात्र बॅकवर्ड स्पेलिंगच्या दिशेने चेंडू जातोय, कुठली संधी नाही, चेंडू जातोय सुमारे शेवट चौकार. चौकाराने धावसंख्येमध्ये बदल होते. धावफलकार 10 झळकल्या जातात त्या 46. एक इनिंग टोटल मात्र धावफलकार आता पाहायला मिळते. कारण निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. 50+ आव्हान, एक चॅलेंजिंग आव्हान असणार आहे निश्चित प्रतिस्पर्धी जर्मन पोगाव संघासाठी. दोन्ही संघ तुल्यबल्ले लढवे संघ आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. अक्षय उमराटकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर मारण्याचा प्रयत्न, बरोबर चेंडू नीटच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता येत नाही. डीप मध्ये षटक, चेंडू झेपावतो. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 निवडते. धावसंख्या 2 निवडून होते ती 48. 48 लॉस फॉर द 4 विकेट्स. नितीन पाटील आणि गितेश माली ही जोडी मैदानात आहे. मित्रांनो, हा 23वा ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहत. आतापर्यंत 22 महासंग्राम खेळले गेलेले आहेत. त्यामध्ये नंबर 1 संघ एकूरा मानकुली संघ, ज्याचं आव्हान नुकतंच पोस्टात आलेलं आहे. मात्र तरी आपण म्हणू शकतो अब की बार ग्रामीण क्रिकेट में एकूरा मानकुली के सरकार चलते हुए 4 कप के साथ. त्यानंतर 2 नंबरवर 3 संघ आहेत. 3 कपसह गावदेवी अंजूर, शेलोमत अव्वल आणि दिवासपूर दिवा. 4 नंबर चेरुबा कोण बी 2 कपसह आणि 8 संघ 4 नंबरवर आहेत. 3 नंबरवर चेरुबा कोण बी संघ आहे. याला मात्र अपील केला जातोय. अपील फेटाळला लावतोय. एक धाव दुसऱ्या धावण्याचा घातक प्रयत्न. दोन्ही संघाला विनंती असेल, वज्रश्री निंबवली संघाचा संघ नायक आणि पॉवर स्पोर्ट्स सेलर संघाचा संघ नायक, दोन्ही संघाच्या करणारा विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पॉवर सेलर संघाचा संघ नायक आलेला आहे आणि वज्रश्री निंबवली संघाचा संघ नायक आपण लवकरात लवकर यायचं आहे. आपण पाहतात ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेट किरण जयबजरंग के संघ जयबजरंग चषक 2017 1999 पासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि अखंडित परंपरा आपण पाहतोय. जयबजरंग स्पोर्ट्स गोडसे यांची जयबजरंग चषक 2017 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. मंचावर विराजमान मान्यवर आमचे गावचे माजी सरपंच सन्माननीय गजानन केने साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सोबत असते नाणेफेक करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. प्रभाकर गुळवे आणि सचिन भोईर आणि वज्रश्री निंबोली संघाचा कर्णधार प्रभाकर गुळवे आणि पॉवर शेलर संघाचा कर्णधार सचिन भोईर दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. नाणेफेक जिंकलेले आहे पॉवर शेलर संघाचा कर्णधार सचिन भोईर यांनी. मान्यवर विनंती असेल की आपण व्यासपीठ जाऊन विराजमान आहे. सचिन
नाणेफेक आपण जिंकलेला अतिशय महत्त्वाचा सामना आहे आणि या ग्राउंडचा जर विचार केला हा ग्राउंड आपल्या संघासाठी नक्की ठरलेला आहे. आपण गेल्या वर्षी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर युवा प्रतिष्ठान आयोजित युवा चषक आपण पटकावलेला आहे. हा लक फॅक्टर त्या बाजूने आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय अतिशय महत्त्वाचा सामना आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना आपल्या संघादरम्यान खेळवला जाणार आहे. फिल्डिंगच करणार क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरील संघ एक चांगला संघ आहे. त्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 35 ते 40 35-40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. निश्चितच आपल्या संघाचा ऑल द बेस्ट. जास्त वेळ घेत नाही. प्रभाकर नाणेफेक आपण हारलेला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न कराल 40 ते 45 धावा मारण्याचा प्रयत्न करणार 40 ते 45 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी तुझ्या असे कोणते हुकमी फलंदाज असतील ज्यांच्याकडून या खास सामन्यामध्ये खास अपेक्षा असेल. विशाल आहे, राजा आहे, आकाश. निश्चित आपल्या दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. हार्दिक शुभेच्छा. तर टॉस बॉक्स न्यूज अशी आहे नाणेफेक दुसरा सेमीफायनल जी जिंकलेली आहे आपण शेलार संघाचा कंदार सचिन भोईर याने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्यासाठी प्रभाव गुळवे आणि टीम्स फील्डला मैदानात खेचलेला आहे. तर मी घेऊन जातोय टॉस बॉक्स मधून सरळ आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये जे सज्ज आहेत म्हणजे सहकारी समोरच्या टॉप कॉमेंटेटर सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद सुभाष. तुम्हाला सर्वांचं परत स्वागत आहे. जे आव्हान ठेवलेलं आहे तब्बल 50 धावाचं आव्हान असेल जनमान कोगाव या संघासमोर. दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर तुषार शेळके आणि त्रिमूर्ती गायकर. पहिले षटक घेऊन होते गोलंदाज चिराग माळी. पॉवर प्लेचा षटक अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. पहिला चेंडू अतिशय सुंदर असा फटका पण मिड ऑफला सळ उभा असलेले षटक आता जातोय फक्त एका धावेसाठी. खातं उघडतोय फलंदाज तुषार. खातं उघडतोय जनुमान पोगा संघाचं. पहिला उपांत्य फेरीचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार. क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. पॉईंट थर्डमॅन एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ तसं क्षेत्ररक्षण माध्यमातून गोलंदाजी करतोय. याच पाहता आपण टॉसर घेऊन चेंडूला काढून दिलेला आहे स्कोअर लेग म्हणजे पाठीमागा डीप मध्ये स्कोअर लेग रिजनकडे. जोपर्यंत क्षेत्ररक्षण करणार तोपर्यंत सहज एक धाव. त्रिमूर्ती गायकर आपलं स्वतःचं खातं उघडतोय आणि संघात धाव संख्या पुढे सरकली ती बिनबाद 2. यानंतर दुसरा उपांत्य फेरीचा जो सामना होणार आहे आई वज्रश्री निंबवली आणि पॉवर शेलार. यावेळेस मात्र फुटॉ चेंडूचा प्रश्न विचारला आपण सहमत नाही. स्कोअर लेग म्हणजे पाठीमागा चेंडूला परत लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळणार आहे. या एका धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 3. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणता येईल चिराग माळी यांची. 4 षटकामध्ये तब्बल 50 धावाचं आव्हान जनुमान पोगा संघासाठी. अतिशय चांगली कामगिरी करत थेट सेमीफायनल मध्ये खेळत आहे जनुमान पोगाव संघ. या चेंडूला सोडून दिला. उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्येच्या सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस पाहता फुल टॉसर घेऊन यावेळेस पाहता निश्चित स्कोअर लेगच्या बाहेर जाणार हा षटकार. झेल टिपला पण सिमरीच्या बाहेर जाऊन हादरा बसतोय.
पहिल्या गडी बाद धावसंख्या आहे ती 10. अशोक मात्रे हा डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर. मित्रांनो, या फलंदाजाची क्षमता आहे टेनिस क्रिकेट भिवंडीतला अतिशय नामवंत असा, ज्याचा उल्लेख केला जाईल टॉप 10 डावखुऱ्या फलंदाजी यादीमध्ये. निश्चित या खेळाडूचा समावेश होईल, कुठली शंका नाहीये. तो नॉन स्ट्राईकला आहे. पुढचा चेंडू याच पाहता अतिशय चांगला डाऊन द ग्राउंड हा फटका. स्ट्रेट ड्राईव्ह म्हणता येईल फक्त एका धावेसाठी. वाईडिस मिड ऑनला चांगला क्षेत्ररक्षण. फक्त एका धावेने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावांचा पाठलाग करताना जय हनुमान पोगळ संघाची एका समाधानकारक सुरुवात म्हणता येईल. कारण की सरासरी 12.50 पाहिजे, पण ती सरासरी नाही आहे, कारण की 11 आहे आणि एक गडी सुद्धा बाद केलेला आहे. पण अशोक हा खेळपट्टीवर आहे, त्याला साथ देतोय तुषार शेळके. येणाऱ्या फलंदामध्ये अजून कल्पेश हा फलंदाज असेल. सुदर्शन नितीन पाटील येतोय. व्यक्तिगत स्वतःचा पहिल्या आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन नितीन पाटील संघासाठी तब्बल 31 धावांचं योगदान दिलं होतं आणि त्या एक विस्फोटक छोटीच्या खेळीच्या बळावर विलासमूर्ती राहणार संघाने निर्धारित 4 षटकामध्ये 50 धावांचं मापक आव्हान ठेवलेलं आहे. त्याचा पाठलाग करता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडीच्या मोबदल्यात जनवान पोगळ संघाची धावसंख्या 1 बाद 11. 4 एकटे पाहतोय आपण धावपलकावर. मजेदार आकडे. एक षटक, एक गडी बाद आणि 11 धावा. नितीन अतिशय बहुमोल असा एक विलासमूर्ती राहणाऱ्या संघाचा ऑलराऊंडर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. छोटूसा रनअप. अतिशय वेगवान हा चेंडू होता. प्रश्न विचारला पण सहमत नाहीये. स्वतः नितीन पाटील चेंडूवर जातोय, फील करतोय, पण एक धाव रोखू शकणार नाही. या एका धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 12. आई सुरी निंबोली आणि पावर शेलार या दोन्ही संघादरम्यान पुढची लढत दुसरा पर्यंत फ्रीचा सामना होणार आहे. गोलंदाज नितीन, फलंदाज असेल निश्चित. मी ज्याचा वारंवार उल्लेख हेच करतो की डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजीमध्ये टॉप 10 मध्ये समावेश असणारा ग्रामीण क्रिकेट असो की ओपन असा एक विस्फोटक फटकेबाजी करणारा फलंदाज अशोक म्हात्रे. यावेळेस पात्र अतिशय चांगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न वेगाला बीट होतोय. 2011, 2012, 2013 हा सीझन आकलनचा विचार जर केला निश्चित टेनिस भिवंडी क्रिकेटमध्ये अग्र क्रमांकावर कधी पण होता. 21 वर्षामध्ये विस्फोटक फटकेबाजी करणारा फलंदाज. यावेळेस पात्र जागेवरून पुलचा हा फटका. बघा मित्रांनो, ज्या खेळात मी चर्चा करतोय त्याचा उत्तम उदाहरण बॅकफुट जाऊन पुल करतोय. पॉवरफुल, सक्सेसफुल. स्वतःचं खातं ओढतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 1 बाद 18. नितीन पाटील सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. समोर आहे डावखुरा फलंदाज अशोक. यास मात्र चांगला चेंडू होता. प्रश्न विचारला इथं मात्र अतिशय वेगवान एक धाव चोरून घेतलेली आहे. चोरटी धाव म्हणावी लागेल. या एका धावेने नॉनस्ट्राईकला पोहोचतोय फलंदाज अशोक मात्रे व्यक्तिगत 7 वर आणि संघाची धावसंख्या 1 बाद 19. 50 धावांचा पाठलाग करताना जेणवान पोगाव हा संघ 1.4चा खेळ झालेला आहे आणि धावपलकावर पाहतोय आपण 19. 1 बाद. अजून सांगता येणार नाही कुठला संघ हा पहिला सेमीफायनल जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करण्याला पहिला संघ ठरणार. समोर असेल फलंदाज. यावेळेस मात्र तुषार व्यक्तिगत 3 या धावसंख्येवर खेळताना नितीन पाटीलचा पुढचा चेंडू. या चेंडूवर बॅकफुटला जाऊन
अतिशय सुंदर असा फटका आपण हवेचा वेग जर बघितला जाणार नाही बाहेर हातात थांबतोय दुसरा गडी बाद होतोय जनवन पोगाव संघाचा. तुषार शेळके हा व्यक्तिगत 3 धावा वर असताना मिडविकेटच्या वरतून षटकार खेचण्याच्या प्रयत्नामध्ये मिडविकेट सीमेच्या आतमध्ये जेल देऊन तंबूत परततोय. दुसरा गडी बाद होत पोगाव्या संघाचा. धावसंख्या अजून स्थिर आहे ती धावपलकावर 19 2 बाद. नवीन फलंदाज तुषार गायकर येतोय अशोक मात्रे याला साथ देण्यासाठी. कित्येक वेळा अशोक मात्रेनं बघितलं सिटी क्रिकेटमध्ये हंसिका स्पोर्ट या संघाकडून खेळताना. पण या सामन्यात आवश्यकता आहे अशोक मात्रेची बॅट कशी तरफते पाहायचंय. याच मात्र परत बॅटच्या पट्ट्यात धावा तसा चेंडूला घेता आला नाही. ऑन ड्राईव्ह मध्ये वाईडिस मिडविकेट रिजनकडे जोपर्यंत मिडविकेट शिवचा क्षेत्रक्षेत्र तोपर्यंत एक धाव घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय फलंदाज अशोक. षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावाचा पाठलाग करताना जनवान पोगळ संघाची जी धावसंख्या आहे 2 बाद 20. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आम्हाला आमच्या आधारस्तंभ सन्मान्य सुरेश म्हात्रे साहेब संपर्क प्रमुख शिवसेना. त्यानंतर आमच्या कमिटीचा विशेष सहकार्य लावलेलं आहे दयानंद मोतीराम चोरके साहेब भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्यांच्याकडून प्रथम पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलं गेलेलं आहे. त्यानंतर माजी सरपंच अनैतिक स्पोर्टचे करता सन्मान्य भरत पाटील साहेबांकडून द्वितीय पारितोषिक स्पॉन्सर केलेलं गेलेलं आहे. त्यानंतर विहान मितकुमार टेमकरचे करता दिनेश चौधरी साहेबांकडून ज्या 4 ट्रॉफी आहेत त्या आम्हाला स्पॉन्सर केल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर सुनील नारायण केने ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेल्या आहेत. उपसरपंच अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा सन्मान निलेश गुरव साहेबांकडून हे विशेष सहकार्य लावलेलं आहे. पहिला परिवर्तन गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते बंटी पाटील. अजून एक विलासमूर्ती राणाळ्या संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज येतोय आणि समोर डावखुरा फलंदाज अशोक मात्रे. व्यक्तिगत 3 चेंडूचा सामना केल्यानंतर 8 या धावसंख्येवर आहे. समीकरण थोडं कठीण असेल जनवान पोगाव संघासाठी. 12 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 15ची सरासरी राखणं गरजेचं आहे. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू होता पण पायाचा की टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू वाईटचा इशारा आहेत. बघा मित्रांनो जे समालोचन कक्ष आहे तो सरळ विकेटच्या लेन्थमध्ये नसते आणि त्याच्यामुळे थोडासा किंचित बाहेरचा टप्पा पडला तर इथून असं वाटतं की चेंडू चांगला आहे पण टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू वाईटचा इशारा येतोय. खराब सुरुवात. याच पात्र अतिशय सुंदर काटचा फटका रोखू शकणार नाही चेंडू निघून जातोय चौकार. ओपन गंगनम स्टार. ज्या प्रकारे हा फटका खेळला निश्चित भारतीय संघाचा ज्यांनी खरं क्रिकेट भारताला दिलं तो म्हणजे सौरभ गांगुलीची आठवण करून देणारा फटका होता. जागा भेटली स्क्रीन विकेट कटचा फटका रोखू शकले नव्हते. सीमापार होतोय आणि अशोक मात्रे सांगून देतो की अजून माझ्या मनगटामध्ये ती शक्ती आहे प्रहार करण्याची. ज्या चौकाने अशोक व्यक्तिगत पोहोचतोय आता मात्र 12वर आणि संघाची धावसंख्या पुढे सरते ती 25. अजून 25 धावाची आवश्यकता आहे. चेंडू आणि 25 धावा. बंटी सज्ज होतोय गोलंदाजी. समोर असेल फलंदाज अशोक. यास मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट परत कट करण्याचा प्रयत्न संपर्क झाला नाही. बाकीचं काम पूर्णपणे यष्टीरक्षक चोख करतोय. छान वापसी गोलंदाज बंटी सज्ज होतोय. यास मात्र पाहायचं की स्वेर मारा वाईटचा इशारा येतोय. पंचांची दोन्ही हात समांतरीशी धावा मिळतात त्या अवांतर. धावसंख्या या एका डावीने हळूच वर सरते ती 26. बंटी टू अशोक.
याच मात्र स्विंग केलेलं आहे हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज अशोक मातेची खेळ संपुष्टात. आता मात्र एक मोठा आदरा बसतोय जनवान पोगाव संघाला. अशोक बाद होतोय. वाईडीचा मिडविकेटच्या वरतून षटकार खेचण्याच्या नादामध्ये सरळ झेल देऊन बाद होतोय. तिसरा फलंदाज बाद. धावसंख्या 26. सुदर्शन अतिशय एक चांगला नामवंत हा फलंदाज जनवान पोगाव संघासाठी. अजून हा सामना जिंकण्यासाठी 24 धावाची आवश्यकता आहे. बंटी पाटील सज्ज होतोय. आता मात्र रेट वाढत चाललेला आहे. बघू बंटी काय करतोय चेंडूवर. यावेळेस मात्र स्विंग करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या वरतून जातोय. व्हीआयपी इकडे येणारा हा षटकार. आणि या सुभाष धुमाल माझे सहकारी समालोचक माझे परम मित्र सांगतायत की खास सर्वात प्रभावित कामगिरी या स्पर्धेमध्ये या कोणाची असेल तर ती जनवान पोगाव संघाची. एक अतिशय चांगल्या बलाढ्य संघानं सुद्धा स्पर्धेच्या बाहेर या संघाने केलं आणि पाहतोय आता या षटकारांनी निश्चित परत वापसी करतोय सामन्यामध्ये. संघाची पुढे सरकते ती 8 चेंडूंनी 18 धावांची आवश्यकता. यास मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. नॉन स्टॉप समोरच्याकडे चेंडू जातोय. इशारा काय येणारा पाहिजे. पाहिजेचा इशारा येतोय आणि बोनस ठरू शकणार आहे कारण की अशा धावा रोखायच्या आहेत. आता मात्र सुभाष धुमाल बघितलं आपण पूर्णपणे कमबॅक केले. 14 धावांची आवश्यकता आहे आणि अजून चेंडू शिल्लक आहेत ते 7 चेंडू आणि 14 धावा. समीकरण अतिशय सोपं. बघूया चेंडूवर बंटी काय करतोय. अतिशय महत्वपूर्ण सामन्यातला हा चेंडू ठरणार आहे. याच मात्र पुढे येऊन ड्राईव्ह केले. ऑन ड्राईव्ह मिड विकेट डीप रिजनकडे चेंडू जातोय. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावची मागणी करत आहे. तालमेल पाहायला मिळत नाही. हो की नाही म्हणता शेवटी मात्र एक फलंदाज धाव बाद. बघा मित्रांनो, धाव घेण्यासाठी तुम्हाला तिन्ही गोष्टीचा विसर पडता कामा नये. पहिली गोष्ट होय, दुसरी गोष्ट नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे थांब. या तिन्ही गोष्टीचा संपर्क होणं जरुरी आहे. पण तसं काही घडलं नाही. विकेट पडलेल्या धावचीच्या स्वरूपात धावसंख्या ती धावफलकावर पाहतोय आपण 37 आणि आता मात्र अंतिम षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज खेळपट्टीवर भावेश वारे येतोय. दरम्यान व्यासपीठावर आगमन होत आहे. ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सन्माननीय अनंत कचरू केने साहेबांचं त्यांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम.
गोष्टी ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अनंता किणी साहेब यांचं आगमन होते. आपलं जय बजरंग स्पोर्ट गोडसे या संघाकडून तसेच जय बजरंग स्पोर्ट गोडसे संघाचे सर्व सन्माननीय मुरलीधर किणी साहेब यांच्याकडून आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. 6 चेंडू आणि 13 धावाची आवश्यकता आहे. गोलंदाज दुरा सामोरतोय. गोलंदाज लक्षित संपूर्ण या वर्षीच्या सीझन मध्ये या गोलंदाज अतिशय तालुका क्रिकेटमध्ये ग्रामीणमध्ये प्रभावित मारा केलेले. बघू तो गोलंदाज पहिला चेंडू हवेत आहे पण मिड विकेट क्लिअर करणार की नाही पाहायचं. क्लिअर करतोय चेंडू. षटकार. मी तर म्हणेन की लक्षित त्यांचा चेंडू खराब नव्हता. ज्या प्रकारे भावेश वारे यांनी बॅकफुटला जाऊन या चेंडूला पुल केला होता आणि एवढा अकूट टप्प्याचा चेंडू सुद्धा नव्हता. अतिशय एक सुंदर नेत्रदीपक फटका मारतोय. षटकार वसूल करतोय. पाच चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवर षटकार खेचतोय भावेश आणि इरादे साफ करतोय की अंतिम फेरीत जाणार तर जयनुमान पोगाव हा संघ खत्रीची घंटा वाजवतोय. वापसी करावं लागेल गोलंदाज लक्षित याला. निश्चितच या षटकारे मात्र समीकरण सोपं केलेलं आहे. जयनुमान पोगाव संघासाठी डावखुरी शैलीचा फलंदाज भावेश वारे याने ज्या षटकाराची ज्या फटक्याची आवश्यकता होती फ्लॅट षटकार आपल्याला पाहायला मिळते भावेश याच्या बॅटमधून निघालेला. आपण पहिला सेमीफायनलचा सामना मित्रांनो पाहत होता. जयनुमान पोगाव विरुद्ध विलासमूर्ती राहणार. यानंतर ऐवजी निंबवली विरुद्ध पॉवर शेलार या दोन संघादरम्यान दुसरा सेमीफायनलचा सामना पाहणार आहोत. दोन्ही संघांना सूचना आहे की या सामन्याला तब्बल 1 तास 20 मिनिटं झालेले आहेत. 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. भावेश वारे यांनी षटकार वसूल करून पूर्णपणे वापसी. यास मात्र चांगला चेंडू होता. विकेट किपर बीट होतोय. 1 धाव. ज्या एका धावेने धावसंख्येत बदल धावसंख्या पुढे सरकते ती 44. 4 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. सुभा धुमाल इथून जर लक्षित यांनी सामन्याला कलाटणी दिली तर निश्चित मी म्हणेन की या सामन्याचा सर्वोत्कृष्ट महान गोलंदाज ठरणार. पण ज्या प्रकारे समीकरण जयनुमान पोगाव संघासाठी एक छोटंसं आव्हान असेल तर 4 चेंडूंनी फक्त 6 धावा. एक षटक जादू षटक हातावला. एक चमत्कार घडवावा लागणार जर विलासमूर्ती राहणार संघाला सामना जिंकायचा असेल तर लक्षित या गोलंदाजाला लक्ष्यवेधक कामगिरी करावी लागणार आहे. अगदी बरोबर. कारण की नाव आहे लक्षित. लक्ष्यवेधक कामगिरी न भूतो न भविष्याती. कारण की 4 मध्ये 6 धावा रोखायच्या गोलंदाजाला. यास पाहता अतिशय चांगला फटका पण प्लेसमेंट ठीक नाहीये. लॉंगॉन सीमरेषेकडे फक्त भावेशच्या जवळ चेंडू 1 धाव मिळणार. 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजून 5 धावांची आवश्यकता. आपण ज्या प्रकारे कमबॅक वापसी केलेली आहे गोलंदाज लक्षित यांनी पहिल्या चेंडूवर षटकार आणि असं वाटलं होतं की सहज सामना जाईल. आता मात्र थोडस सामन्यात रंगत निर्माण आलेले आहे गोलंदाज लक्षित यांनी. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आता मात्र दोन्ही संघाला समान संधी निर्माण होत आहे. क्रिकेट अनिश्चितच केलं आहे. काही घडू शकते. पण समोर असेल फलंदाज भावेश वारे. 2 चेंडूमध्ये तब्बल 7 या धावसंख्येवर फलंदाजी करताना स्ट्राईक रेटचा जर विचार केला आपण 3.50 350ची स्ट्राईक रेटने फटकेबाजी करतोय. गोलंदाज लक्षित सज्ज होतोय. यास मात्र कंट्रोल फुलचा फटका तसे पट्ट्यात आला नाही. मी धावाला एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न दोघा ठरू शकतो आणि फलंदाज धाव बाद.
पण क्रिकेट एक अनिश्चितचा खेळ आहे असं समजला जातोय. सुभाष धुमाळ बघितलं जेव्हा पहिल्या चेंडूवर षटकार मारतोय भावेश वारे, त्यानंतर मात्र अतिशय सुंदर कमबॅक करतोय गोलंदाज लक्षित. आणि आता मात्र समीकरण असं सामन्याचं 2 चेंडूंनी 4 धावाची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू अतिशय निर्णायक ठरणार. समोर फलंदाज भावेश वारे आहे. बघू पहिल्या चेंडूवर एका घणाघाती प्रहार करून षटकार वसूल केला होता, मात्र कमबॅक लक्षित अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना सध्या तरी पहिल्या चेंडूचा विचार जर केला तर आपण त्याच्यानंतर हो 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 क्या बात आहे, अतिशय अप्रतिम हा चेंडू. आणि आता सुभाष धुमाल मी तर म्हणेन गोल्डन बाउंड्री मारावी लागेल जर सामन्याचा जिंकायचा असेल. विलास मूर्ती राणा संघाला 4 धावाची आवश्यकता आहे. आतापर्यंत 6 गोल्डन चौकार लागले ग्रामीण मध्ये आणि तब्बल 12 षटकार. बघा मित्रांनो लक्षित यांची गोलंदाजी किती फायदेमंद ठरते. आणि मी आणि सुभाष तुम्हाला वारंवार हे सांगतो, या वर्षी ज्या कुठले युवा गोलंदाज प्रभावित मारा केला असेल तो म्हणजे लक्षित. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र अतिशय सुंदर कमबॅक आणि जवळपास असं वाटते की सामन्याकडे विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय विलास मूर्ती राणा संघ. 1 चेंडू आणि 4 धावाची आवश्यकता. शेवटच्या चेंडूवर गोल्डन षटकार किंवा गोल्डन चौकार. या सीझन मध्ये 6 गोल्डन चौकार आणि 12 गोल्डन षटकार लगावले गेलेले आहेत. पाहूया 13वा गोल्डन षटकार की 7वा गोल्डन चौकार. काय ठरलं असेल या चेंडू मध्ये सांगता येत नाही. दबावामध्ये फलंदाज असेल, दबावात गोलंदाज, पूर्ण मैदानावर खेळू दबावात आणि बघणारे पाठीरा की दोन्ही संघाचे तर दबावात असतील. 1 चेंडू 4 धावाची आवश्यकता. कृपया करून सामना कुठल्याही संघाने जरी जिंकला तर मैदानावर कुठल्याही संघाच्या पाठीराख्याने जायचं नाहीये. महत्वाची सूचना असेल. 1 चेंडू 4 धावाची आवश्यकता आहे. भावेश वारे हिरो बनणार का पाहायचे. यावेळेस मात्र अतिशय प्रतिम चेंडू लक्षित खरा हिरो ठरतोय. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर अतिशय कमबॅक. हार्ड जनवान पोगाव संघाचा ऑल संघ बेस्ट ऑफ लक अंतिम फेरीत प्रवेश केल्याबद्दल विलास मूर्ती राणा संघाचा संघनायक आणि संपूर्ण संघ. 4 ट्रॉफी आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. हार्ड नवी संधी होती. सुभाष धुमाल कुठेतरी भावेश वारे यांची फटकेबाजी खराब झाली आणि लक्षित त्याच्या पहिल्या